आज त्याच्या पायाजवळ आम्ही बसून त्याचं वचन ऐकणार आहोत ही देवाची कृपा आहे. कित्येकाने प्रियांनो आजचा दिवस पाहिला नसेल, परंतु आम्ही धन्य लोक आहोत की त्याच्या पायाजवळ बसून त्याचा आम्ही गौरव करीत आहोत. धन्यवाद देऊया. आपण देवाच्या वचनाकडे पाहत असताना प्रेषितांची कृत्ये काढू आपण आणि 2रा अध्याय आणि 36 ते 38 आणि 41 वचन वाचा. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 36 पासून 38 आणि 41 वचन वाचा. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटफुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 41 वचन वाचा आपण. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसाची भर पडली. देवबापाला धन्यवाद देऊया. सुंदरशा देवाच्या वचनाबद्दल आम्ही पुन्हा एकदा प्रभूचे आभार मानू की या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियांनो, त्या ज्या लोकांनी चेष्टा केली, मस्करी केली आणि मी पाहतो याला वधस्तंभावर खिळा, याला वधस्तंभावर खिळा, 50 दिवसाच्या अगोदर त्यांनी आरोळी मारलेल्या मी पाहतो. आणि एवढंच नाही तर त्याला त्या वधस्तंभावर खिळलेलं देखील ह्या लोकांनी पाहिलेला मी पाहतो. तो येशू देवाने पाठविलेला मशिहा म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांचं मन प्रगट झालेलं आहे. ज्याला त्यांनी वधस्तंभावर खिळा, ज्याची त्यांनी मस्करी केली, चेष्टा केली, त्याला प्रत्यक्ष वधस्तंभावर पाहिलं. आज तोच येशू मशिहा म्हणून त्यांच्या समोर प्रत्यक्ष पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो, 36व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. आणि प्रियानो आम्ही पाहतो हा 36वा वचन हा आम्ही पाहतो की पेत्राने आपलं भाषण या वचनामध्ये एंड केलेलं, संपवलेलं आहे. 36व्या वचनामध्ये पेत्राचं भाषण संपलं आणि भाषण संपल्यानंतर तो ह्या ठिकाणी असं म्हणत आहे, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू ख्रिस्त असं म्हणून ठेवले आहे. फिलिप्पीच्या पत्रामध्ये जर आम्ही गेलो 2ऱ्या अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलं आहे, देवाने त्याला अच्युत केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे. आज सर्वापेक्षा उंच असलेला जो आमचा प्रवेश पुस्तक हा देवाच्या उजव्या बाजूला आहे. आणि गौरवी प्रभू आज सर्व समर्थ देव आहे, तो त्यांच्या समोर पेत्र त्यांना प्रगट करतोय. प्रियाने पाहतो की 24 वचन बघा, त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य आहे. त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य आहे असं पेत्र ठामपणे ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा केली, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खिळून मारले,
त्यांच्या समोर तो बोलतो की प्रभू येशू ख्रिस्ताला मरण ही अशक्य गोष्ट आहे, त्याला मरणातूनही उठावंच लागलं आणि तो उठणार असा पवित्र परमेश्वर. प्रियानो, आम्ही पाहतो की हा जो संदेश आहे, पेत्राने त्यांच्या समोर हा संदेश आत्म्याने मांडलेला आहे प्रियांनो. आणि आम्ही पाहतो प्रियांनो की ज्या टायमाला मत्ते शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये जातो आणि 18 अध्याय 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, स्वर्गाच्या किल्ल्या आम्ही पाहतो त्यांच्या हातामध्ये मिळाल्या. आणि मी पाहतो पेत्र आणि शिष्य पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांचे कृत्याचा 2 अध्याय पहिले 1-2 वचनामध्ये पाहतो, हे आत्म्याने पेटले. आत्मा त्यांच्यामध्ये त्यांच्यावर उतरला आणि आम्ही पाहतो पेत्र हा आत्म्याने पेटला. आम्हाला माहित आहे पेत्राने प्रभूला 3 वेळेस नाकारलं. यापेक्षा अधिक चूक मोठी कुठली नाही, फार मोठी चूक केली होती. परंतु प्रियानो, आम्ही पाहतो पेत्र हा मात्र मानाचा फार मोठा होता, म्हणून प्रभूने त्याला कधी नाकारलं नाही. त्याला प्रभूला त्यांनी नाकारलं, परंतु प्रभूने त्याला मात्र नाकारलं नाही. आणि त्याचा उपयोग आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने फार महत्वाच्या गोष्टीसाठी करून घेतलेला आहे. आणि आम्ही पाहतो प्रियांनो त्याच्या आणि ह्या ज्याविषयी भाषण त्यांनी ऐकलं, ज्यावेळेस संदेश त्या लोकांनी ऐकलं प्रियांनो, त्यांच्या अंतःकरणामध्ये तो एवढा झोंबला, त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढा तो संदेश लागला. कारण प्रियांनो, संदेश हा जो असतो प्रियांनो, आम्ही पाहतो देवाचं वचन हे तलवारीसारखं आहे, झोंबणार आहे. जे देवाच्या विरुद्ध वागतात प्रियांनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतात, त्यांच्या अशा लोकांसाठी हे वचन तलवारीसारखं आहे, झोंबणारं वचन आहे प्रियांनो. त्यांना हे वचन लागलं आणि त्यांना ते वचन लागल्यानंतर पश्चाताप झालाय प्रियांनो त्यांना. इब्रिकराच्या पत्रामध्ये जर आम्ही गेलो प्रियांनो 4थ्या अध्यायामध्ये आणि 12 वचनामध्ये असं म्हटलेलं नाही का, देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना भेदून जाणारे अशा प्रकारचे वचन आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियांनो हे वचन पेत्राने हे भाषण त्यांच्या पुढे ठेवल्यानंतर प्रियांनो त्यांच्या मनाला चुटपुट लागली प्रियांनो. आम्ही पाहतो 37 वचनामध्ये आम्ही पाहतो हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित त्यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय त्यांनी जो प्रकार केला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, जे काही त्यांनी घडून आणलं प्रियांनो, ते त्यांच्या सगळं नजरेसमोर आलेलं आहे. त्याने प्रभू येशूला कशा प्रकारे त्याची निंदा केली, कशा प्रकारे त्याला छेडलं. आणि ज्यावेळेस पेत्राने हा संदेश दिला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, त्याने देवाने त्याला अद्भुत प्रकारे मरणातून उठवले. फार जिवंत आहे, तो गौरवी राजा आहे. आणि ज्यावेळी त्यांना बातमी समजली, ज्यावेळेस ते संदेश त्यांनी ऐकला आणि त्यांना आम्ही पाहतो की चुटपुट लागलेली आहे. प्रियांनो, आम्ही पाहतो हे त्यांच्या अंतःकरणाला वचन झोंबलं आणि चुटपुट लागली. प्रियांनो, जेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाचं वचन सांगण्यात येतं प्रियांनो, तेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात चुटपुट लागते. आणि म्हणून देवाला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मागितल्याशिवाय प्रियांनो देवाचं वचन सांगणं किती कठीण आहे. पेत्राने आम्ही पाहतो पवित्र आत्म्याने पेटलेला हा पेत्र, त्याने जो संदेश दिला आणि त्या संदेशाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आम्ही पाहतोय. त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे प्रियांनो, त्यांच्यामध्ये बदल होण्याचा आता प्रकार झालेला आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, ज्यावेळेस अशा लोकांना वचन ऐकून पश्चाताप होतो आणि त्यांच्या मनाला चुटपुट लागते प्रियांनो, तेव्हा हे आम्ही निश्चित समजायचं की देवाकडे येण्याची त्यांची पहिली पायरी आहे. जेव्हा मनाला पश्चाताप होतो प्रियांनो, त्यावेळेस असं आम्ही समजायचं की देव त्याला समजलेला आहे.
देवाबद्दल त्याला खरं समजलेलं आहे आणि म्हणून तो असं म्हणू शकतो की आता आम्ही काय. प्रियानो, देवाचं वचन दुधारी तलवारपेक्षा तीक्ष्ण आहे. ते लागतं प्रियानो, परंतु केव्हा, त्यावेळेस पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने आम्ही ते वचन इतरांसमोर ठेवू. आम्ही प्रशिक्षणच्या कृत्यामध्ये जर गेलो प्रियानो, तर 8व्या अध्यायामध्ये आणि 33-36 वचन जर आम्हाला सर्वांना माहिती आहे. आम्ही पाहतो प्रियानो, फिलिपचं भाषण ऐकलं कुणी, शंडाने. आणि प्रियानो, त्याच्या देखील अंतःकरणाला चुटपुट लागली आणि तो म्हणतो, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणत आहे. त्याला समजलं, अरे बापरे, प्रभू ख्रिस्त असं आहे का. ज्या टायमाला येशया ग्रंथपट येशया संदेष्टाचं तो अध्याय वाचत होता, त्या टायमाला त्याला काही समजलं नाही. त्याला काही समजलं नाही, काय वाचतोय त्याला समजलं नाही. परंतु फिलिपाने ज्या टायमाला त्याला व्यवस्थित करून ते वचन ज्यावेळी त्याच्या पुढे मांडलं, त्यावेळी त्याला समजलं की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं. आणि त्याच्या मनाला देखील चुटपुट लागली आणि तो म्हणाला, मला कृपा करून सांगा की संदेष्टा कोणाबद्दल बोलतो. आणि नंतर आम्ही पाहतो फिलिपाने येशयाचा 53 अध्याय त्याच्या पुढे मांडले आणि त्याला सविस्तरपणे सांगितले. आणि म्हणून प्रियानो, यहुदी लोक पेत्र इतर प्रेषित त्यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करू, आता आम्ही काय करावं हे फक्त आम्हाला सांगा. जे ऐकलं, जे केलंय, जे आमच्याकडून घडलेलं आहे ते आमच्याकडून चुकलेलं आहे. आता आम्ही काय करावं हे फक्त आम्हाला सांगा. आणि चांगली गोष्ट आहे त्या, ज्यावेळेस माणसाला पश्चाताप होतो, ज्यावेळेस माणसं देवाकडे येतात, त्या टायमाला स्वर्गामध्ये आम्ही पाहतो, एक जरी पापी देवाकडे आला तो स्वर्गामध्ये लाखो दिवस आनंद दर्शक. चांगली गोष्ट आहे. पश्चाताप करणं फार चांगली गोष्ट आहे प्रियानो. आणि मी तर आजही विनंती करतो प्रियानो, ज्यांनी पश्चाताप केला नसेल प्रियानो, आज ही मौल्यवान संधी आहे प्रियानो. संधीचा दुरुपयोग करू नका प्रियानो. वेळ आपल्याला सांगून येत नाही प्रियानो. वेळेची वाट बघू नका प्रियानो. वेळ आपल्यासाठी थांबत नाही, आपण वेळेसाठी थांबतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे आम्ही पाप केलेले आहे प्रियानो, जोपर्यंत आम्ही प्रभूजवळ कबूल करत नाही, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही प्रियानो, तोपर्यंत आम्हाला पापाची क्षमा होणार नाही. आणि पापाची क्षमा होत नाही तर आम्ही स्वर्गात जातो. आणि म्हणून ते म्हणाले, आता आम्ही काय करावं प्रियानो. लोकांनी हे देवाच्या लोकांना विचारावं, आता आम्ही काय करावं, याला पर्याय काय आहे, याला काय इलाज आहे, आता आम्ही काय करावं. आमचे कोणतं पाप घडले. कारण प्रियानो, आम्ही पाहतो देवाने जगावर प्रीती केलेली आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होणं, तर त्याला सारखं जीवन मिळावं. प्रियानो, जगावर प्रीती केलेली आहे देवाने, जगावर प्रीती केलेली आहे. फक्त ख्रिस्ती माणसावर नाही प्रियानो, जगावर प्रीती केलेली आहे. आणि तिथं असं म्हणलं, जो कोणी, प्रत्येकाला अधिकार आहे प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याचा. म्हणून ते जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन पाहिजे असेल प्रियानो, तर म्हणा आम्ही आता काय, म्हणा प्रभू मग पापावर दया कर. ही आम्ही पाहतो ज्यावेळेस आमच्या तोंडामधून हे शब्द बाहेर पडतात, त्यावेळेस प्रभूकडे येण्याची पहिली पायरी आहे प्रियानो, हे विसरू नका प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो मत्ती सुवर्तमानाच्या 11व्या अध्यायात 28 वचन सर्वांना माहिती नाही. अहो कष्टी आणि भारकरंजनो, तुम्ही सर्व मजकऱ्यामध्ये मी तुम्हाला विसावले. आज प्रभू येशू सर्वांना बोलवत आहे प्रियानो. आज कृपेचा काळ आहे प्रियानो. उद्धाराचा दरवाजा उघडा आहे, तारणाचा दरवाजा उघडा आहे प्रियानो. कुणी येऊ शकतो, कारण दरवाजा उघडा आहे. पश्चाताप करा आणि आतमध्ये या असं प्रभू, कारण कृपेचा काळ आहे. दरवाजा बंद झाल्यानंतर आतमध्ये जाता येणार नाही. कुमार्या म्हणल्या, प्रभू आमच्यासाठी दार उघडा. तेव्हा वेळ संपलेला आहे, मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. प्रभूने ओळखण्याची संधी आहे प्रियानो. आम्हाला प्रभूने ओळखावं प्रियानो. प्रभू कोण आहे हे जाणून घेण्याची आम्ही प्रत्येकाने कोशिश करायला प्रेम, की ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही त्याने. फार उत्तम संधी आहे प्रियानो. प्रभू केव्हा येईल मला माहित नाही प्रियानो.
तू आता येऊ शकतो, केव्हा येऊ शकतो. म्हणून प्रभू तू केव्हा ये, तू केव्हा ये. तू माझा उद्धार केलेला आहे. मला तुझ्या पायाजवळ नम्र ठेव आणि तुझं गौरव माझ्याकडून होऊ दे, तुझी स्तुती माझ्याकडून होऊ दे, तुझा सन्मान माझ्याकडून होऊ दे, तुझी सेवा माझ्याकडून होऊ दे. तू केव्हा ये. ही केव्हा संधी मिळते प्रियानो, ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, देवाकडे येतो प्रियानो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ही मौल्यवान संधी मिळते की देवाची सेवा करण्याची. आणि तो वचनामध्ये आम्ही पाहतो, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा. प्रियानो, या ठिकाणी मी पाहतो, पश्चाताप करा, ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. प्रभूने आपल्या कार्याला सुरुवात केली त्यावेळेस प्रभू सुरुवातीचा संदेश आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा तोच आहे नाही का. मत्ती 4:14 वचनामध्ये पहिला संदेश प्रभूने आपल्या कार्याला सुरुवात केली प्रियानो, त्यांनी पहिला संदेश दिला, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पहिला संदेश पश्चाताप करणं किती महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि म्हणून आज प्रत्येकाला पश्चाताप करण्याची संधी आहे. लोकांना माहिती आहे प्रियानो की आमच्याकडून पाप होत आहे, परंतु पाप कबूल करत नाही, पाप करायचं थांबत नाही. त्यांना कळत हे वाईट आहे, पण ते वाईट केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रियानो अशा लोकांसाठी याकूब म्हणतो नाही का 4:17 चांगले करणे कळत असून ते तो करत नाही, त्याची ते त्याला पाप नाही. कळतंय प्रियानो, आम्हाला कळतंय प्रियानो, परंतु आम्ही ते जाणून घेत नाही. म्हणून पश्चाताप करा, हो देवाकडे वळा, हो तारणाचा धावा करा. मनुष्याचे पाप आणि पाप एवढे भयंकर आहे प्रियानो, त्याला तो पापाचा किती मोठा धोका आहे हे त्याला कळत नाही. आणि म्हणून स्तोत्र 32:5 यो आपलं दावीद राजा म्हणतो, तो मी आपले पाप देवाजवळ कबूल केले आणि त्याने मला क्षमा केली. आपले पाप देवाजवळ कबूल करा. ते म्हणाले आता आम्ही काय करू, त्यांना पश्चाताप झालाय प्रियानो ह्या लोकांना. आणि दावीद राजा होतो, मग पाहतो दया कर, आणि आम्ही पाहतो त्याला क्षमा झालेली पाहतो. देवा क्षमा करणारा देव आहे. देव दयाळू कृपाळू देव आहे प्रियानो, आणि तो निश्चित क्षमा करतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप त्याच्याकडे जातो त्यावेळी तो क्षमा करतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, पेत्र म्हणतो येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. आणि प्रियानो बाप्तिस्मा घेणं म्हणजे देवाच्या आज्ञेचे पालन आहे. बाप्तिस्मा घेणे हे देवाच्या आज्ञेचं पालन आहे प्रियानो. प्रभू म्हटलं की सर्व राष्ट्राला स्वार्थ सांगा, शिष्य कारण पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. आणि प्रियानो आम्ही जर पहिले पेत्र 3:21 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाचे ऐका, देव काय सांगतो तो ऐका. आणि प्रियानो बाप्तिस्मा घेणं केवळ अंगावर पाणी शिंपडणे किंवा पाण्यात डुबकी मारणे एवढंच नाही. बाप्तिस्मा घेणं म्हणजे आम्हाला ख्रिस्ताबरोबर मरायचं आहे. गाडण्या येणं म्हणजे आम्हाला पाण्यात डुबकी मारायची आहे. पुन्हा उठायचं, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उठलेले गेले आणि आम्हाला जगाला सांगायचं आहे मी मरणातून जिवंत झालेलो आहे, मी माझं जुनं पण मी गाडून टाकलेलं आहे. आता इथून पुढे माझं जीवन माझ्या ख्रिस्ताबरोबर मी घालवणार आहे. ख्रिस्ताने माझ्यावर कृपा केलेली आहे. जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो प्रियानो, त्यावेळेस आम्ही जगाला हेच सांगू शकतो नाही, आता मी ख्रिस्ताचा आहे, आता मी प्रभूचा आहे, माझं जीवन मी संपून टाकलेलं आहे, आता नवीन जीवनाला सुरुवात केलेली आहे. माझ्या प्रभूला मला धन्यवाद द्यायचा. आणि प्रियानो ज्यावेळेस या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं आपलं पेत्रचं भाषण ऐकले प्रियानो, आणि त्या टायमाला आम्ही 41 वचन वाचणार, ते दररोज हे आपलं 41 वचन, तेव्हा त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या समोर 3000 माणसाची भर पडली प्रियानो. देवाला धन्यवाद द्या. एका भाषणाने, एका संदेशाने 3000 लोकांची भर पडलेली, 3 लोकांचं तारण झाले प्रियानो, 3000 लोकांचा उद्धार झालेला आहे प्रियानो. आज तसा पेत्राने संदेश दिला प्रियानो. आज तुम्हाला मला देवाने हे काम दिलं, देवाचा संदेश आम्हाला इतर पुढे सांगायचा आहे, पुरवायचा आहे प्रियानो, की जेणेकरून ते वचन ऐकून ते देखील म्हणू शकतील आता आम्ही काय. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊया, देवाची स्तुती करूया प्रियानो. पेत्राच्या भाषणामुळे मंदिरामध्ये 3000 लोकांची भर पडलेली आहे प्रियानो. ज्यावेळेस आत्म्याने काम होतं प्रियानो,
त्यावेळेस निश्चित तुमचं वचन लोक ऐकल्याशिवाय राहणार. देवाला धन्यवाद देऊया, देवाची स्तुती करूया. देवाने वचन पुरवल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.